देवा हे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष नेणती हा करू साटा भरले फाटा आडराने. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भाग्यवान कोण आणि अभागी कोण या संबंधामध्ये काही भाष्य केलेलं आहे. संत महात्म्यांचा अवतार या जगतामध्ये होतो तो केवळ तुमचं आमचं कल्याण करण्याकरता होतो. परमात्मा या अवताराला येतो, संत या अवताराला येतात, परंतु संतांच्या अवताराचा आपला संबंध जेवढा निकटचा आहे तेवढा परमात्म्याच्या अवताराशी आपला संबंध प्रत्यक्ष आहे असं म्हणता येत नाही. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय याच्यामध्ये कुठेतरी भगवंताचा आपला संबंध आहे, पण परमात्मा संतांसारखं प्रत्यक्ष आपल्याकरता येतो असं नाही. ते परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम याच्यामध्ये कुठेतरी बसतं, लांबवण्याचं कारण नाही. पण संत महात्म्यांचा अवतार मात्र तुमच्या माझ्या सामान्यातल्या सामान्य जीवाच्या कृतार्थतेकरता हाच एवढ्या करताच झालेला असतो, बाकी इतर त्यांच्या अवताराचा कोणताही हेतू नाही. एका वाक्यामध्ये जर हा सगळा विषय मिटवायचा झाला तर एक वाक्य बोलतो, एखाद्या अंतरंग भक्ताच्या हिताची तळमळ वाटते तेव्हा जो येतो त्याला देव म्हणतात, आणि सगळ्या जगाच्या हिताची तळमळ वाटते तेव्हा जे येतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. संत महात्मे कृपा करताना एकाला बघून करत नाहीत, ते सगळ्या जगावर कृपा करतात. पण परमात्मा कृपा करताना मात्र एखादाच कोणीतरी निवडून काढतो आणि त्या अंतरंग भक्तावरच कृपा करतो. अशी उदाहरणं आपल्याला दिसतात. अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली ही गोष्ट खरी आहे, पण भगवंताला गीता सांगायची होती तर अर्जुनच पाहिजे, दुसरा कोणीही चालला नाही. त्यावेळेला तिथं कोणी नव्हतं असं नाही, अनेक जण होते. अर्जुनापेक्षा चांगल्या अधिकाराचे होते, अर्जुनापेक्षा विद्वत्ता असलेले होते, अर्जुनापेक्षा दृढ भाव असलेले होते, अर्जुनापेक्षा चांगलं कर्म असलेले होते. पण भगवंताला पाहिजे होता तो फक्त अर्जुनच पाहिजे होता, दुसरं कोणीही चाललं नाही. धर्मराज युधिष्ठिर सत्यप्रतिज्ञ होते की नाही, त्यांना सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? काय बिघडलं काहीच नसतं. पण धर्मराज युधिष्ठिराला गीता नाही. भीष्माचार्यांसारखा एवढा मोठा भगवत भक्त होता. आता भगवत भक्तांच्या यादीमध्ये भीष्माचार्य मोठं नाव आहे, पण तरी सुद्धा भीष्माचार्यांना गीता सांगितली काय? नाही. या दोघांजवळही सगळं अर्जुनापेक्षा चांगलं असताना गीता त्यांना सांगितली नाही. पण संन्यास घेऊन गेला आणि लग्न करून आला, त्याला गीता सांगितली. हे किती अवघड असेल बघा ना. म्हणजे हे दोघं अतिशय चारित्र्यानं बघितलं तर यांच्या एवढं शुद्ध कोणी नाही. पण हा संन्यास घेऊन गेला आणि येताना सुभद्रेला घेऊन आला, त्याला मात्र गीता सांगितली. म्हणजे गीता ऐकायची असेल तर त्याच्याकरता हा अधिकार आपल्याकडे असला पाहिजे, हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. तात्पर्य काय की भगवंताला अर्जुनच पाहिजे, भगवंताला उद्धवच पाहिजे. इतरांना कुणाला भगवंतानी एकादश स्कंधामध्ये उपदेश केल्याचं वर्णन आहे काय? अरे खरं तर उपदेशाला लायक सगळे यादव होते. आपापसामध्ये दारू पिऊन भांडणं करून मेले, त्यांना उपदेश करून मुक्त करायला पाहिजे. उद्धव तर बिचारे त्या मार्गावरचेच होते ना, आज ना उद्या कधी ना कधीतरी भगवंताला प्राप्त झालेच असते. अहो, पंढरपूरच्या वाटेवर जाणाऱ्यालाच काय सांगायचंय, तो आज ना जाईल, 2 दिवस उशीर लागेल पंढरपूरला पोहोचायला. पण जे पंढरपूरची वाट भरकटून गेलेले त्यांना खरं उपदेशाची आवश्यकता असते, गरज असते. परंतु भगवंताने उद्धवालाच उपदेश केला, इतरांना कुणालाही केलेला नाही. परंतु उद्धव काय, अर्जुन काय, भगवंताचे अंतरंग भक्त आहेत म्हणून भगवंताने उपदेश केला, पण एकालाच केला. गीता ऐकण्याकरता तिथं अनेक जण उपस्थित होते. बरं, अर्जुनाला सांगायचंय ना, मी म्हणतो अर्जुनाला समोर बसवा आणि त्या निमित्तानं सगळ्यांनाच म्हणा, या रे बाबांनो मी गीता सांगतो ऐकायला बसा, जरा तासभराचं प्रवचन करतो, असं भगवंतानी म्हणावं. कुणालाही कळू दिलं नाही. या दोघांमधलाच संवाद, फक्त भगवान आणि अर्जुन. पण एकट्या अर्जुनाला सांगितलेली गीता ही ज्ञानोबारायांना पटली नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले, अर्जुनच काय, अरे अर्जुनाची पाती जे परिसणया योग्य होती त्या सगळ्यांकरता मी गीता सांगतो. एकट्या अर्जुनाच्या हिताची तळमळ वाटली म्हणून तो परमात्मा, आणि तुमच्या माझ्या सगळ्या जगाच्या हिताची तळमळ वाटली म्हणून ते ज्ञानोबाराय. विठ्ठला विठ्ठला.
उद्धवाच्या बाबतीतही तसंच आहे की नाही? एकट्या उद्धवाच्या हिताची तळमळ वाटली म्हणून त्यांना उपदेश करणारा तो परमात्मा, पण उद्धवाला सांगितलेला उपदेश एकट्याला सांगितला, तो नाथ महाराजांना पटला नाही, म्हणून बाकी कोणत्याही स्कंधावर टीका न करता फक्त एकादश स्कंधावर टीका नाथ महाराजांनी केली. याचा अर्थ काय? फक्त उद्धवाच्या हिताची तळमळ वाटली तो परमात्मा, पण उद्धवच काय, उद्धवासारख्या अनेकांना आपण मुक्त केलं पाहिजे ही जगाच्या हिताची तळमळ वाटली म्हणून ते नाथ महाराज. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबाराय कधी एकट्याच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणतच नाहीत नाव, जगाच्या कल्याणा, सगळ्या जगाच्या कल्याणार्थ संत महात्म्यांचा अवतार होतो. लांबवण्याचं कारण नाही, तो मुख्य उद्देशही नाही. आता मुद्दा एवढाच आहे की हा उपदेश करण्याकरता संत महात्मे येतात आणि संतांचा उपदेश काय असतो या संबंधात विचार करायचा झाला तर आपल्याला इतकंच म्हणता येतं की संतांचा उपदेश हा परमात्म्याच्या संबंधानं असतो. बाकी काही विचार करायचं आपल्याला कारण नाही. परमात्मा संबंधानं संत महात्मे उपदेश करतात. परवाही आपण प्रवचनात बोलून आलो की संत महात्मे जगताबद्दल बोलत अथवा संत महात्मे जीवाबद्दल बोलत त्यांना सांगायचा असतो तो परमात्माच सांगायचा असतो. जगताबद्दल संत बोलले तरी त्यांना सांगायचं असतं की बाबा हे जे जग आहे या जगताबद्दल आम्ही बोलत असलो तरी या जगताच्या नादात तुम्ही अडकू नका, हे मायाकार्य आहे, या जगतामध्ये या विषयामध्ये तुम्ही गुंतू नका, या विषयामध्ये तुम्ही अडकू नका, त्याच्यातून बाहेर पडा, हे जगत आपल्याला नश्वर आहे हे जग असं कळावं, हे जगत तुच्छ आहे हे आपल्याला कळावं, हे जगत आपल्याला आत्ता जरी डोळ्यांना दिसत असलं तरी वास्तविक हा परमात्माच आहे हे सांगता यावं, याच्याकरता जगताबद्दलचा विचार संत महात्मे बोलत असतात. तसंच जीवाबद्दल आहे. जीवाबद्दलही बोलत असताना तुकाराम महाराजाधिक संत महात्म्यांनी जी भाषा वापरली ते म्हणतात नाही बाबा याला जीव म्हणून जीवाचा उपदेश कराय, तू जीव आहेस हे सांगण्याकरता उपदेश करायचाच नाहीये. संतांचा उपदेश कशा करता असतो? तू जीवदशेला आलेला असलास आणि स्वतःला जीव समजत असलास तरी तू विचार करून पहा, तू जीव नसून परब्रह्म आहेस हे सांगण्याकरता जीवाबद्दल बोलावं लागतं. विठ्ठला विठ्ठला म्हणून जीवाबद्दल तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. बाबा जीव काय परमात्म्यापासून वेगळा आहे. जीवाबद्दल जीवदशेबद्दल बोलणं असलं तरी त्यांना सांगायचा असतो तो परमात्मा. जडाबद्दल संतांचं बोलणं असलं तरी त्यांना सांगायचा असतो परमात्मा. हाच परमात्मा जगताच्या रूपानं व्यापक भरून राहिलेला आहे आणि म्हणून जीवदशा जरी आपल्याला जाणवत असली अनुभवाला येत असली तरी तो अनुभव परमात्मक नाही, तो अनुभव आपल्याला यथार्थ म्हणता येणार नाही. त्या अनुभवाच्या पलीकडे जाऊन यथार्थ अनुभवामध्ये सगळीकडे जर परमात्मा असेल तर तू जीव म्हणून सुद्धा खरा परमात्माच आहेस हे संत महात्म्यांना या संबंधामध्ये सांगायचं असतं. हे सांगायचं कारण काय पडलं त्याचा थोडासा विचार करून मी अभंगाच्या चिंतनाकडे येतो. त्याचं कारण असं आहे, आपण विचार करा या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी खरं म्हटलं तर 2 शब्द वापरलेत, पण 2 शब्दांचा स्पष्ट उच्चार न करता फक्त एकाच शब्दाचा उच्चार तुकाराम महाराजांनी केलाय आणि तो म्हणजे अभागी. ज्या अर्थी तुकाराम महाराजांना कुठेतरी या जगतामध्ये अभागी असा दिसतो आहे तसं या जगतामध्ये कोणीतरी सभाग्य असला पाहिजे हे आपल्याला गृहीत धरावं लागेल की नाही? गृहीत धरावं लागतं. चिंतन करून पहा. एक शब्द आपण मागे बोलून आलो, जेव्हा सापेक्षत्वानं शब्दाची योजना होते त्यावेळेला दोन्हीपैकी एका शब्दाचा उच्चार हे आपोआप दुसऱ्याबद्दलचं गृहीतक असतं असा वेदांताचा आणि तर्कशास्त्राचा नियम आहे. एकाचा उच्चार केला, अभाग्याचा उच्चार केला, याचाच अर्थ कुठंतरी सभागी गृहीत आहे. सभाग्यवान कोणीतरी आहे तो गृहीत आहे. जर त्या सभाग्याला आपण गृहीत नाही धरलं तर याला अभागी आपल्याला म्हणता येणार नाही. सापेक्षतेच्या विचारात आपण हे लक्षात घ्या. आणि या दृष्टीनं मी आपल्याला उदाहरण सांगतो. एक शब्द वापरला म्हणजे तेवढंच आहे असं समजू नका. मी उदाहरण सांगतो. आपल्याकडे आपण कुणाच्या तरी मित्राच्या घरी बसलेलो आहोत, त्याला कुठून तरी फोन आला, फोन घेतला त्याने, फोनवर बोलणं त्याचं सुरू झालं. आता कुणाचा फोन आहे आपल्याला माहिती नाही, तो पलीकडून काय बोलतो आपल्याला माहिती नाही, पण हा काय बोलतो याच्यावरून पलीकडचा काय बोलत असावा याचं अनुमान करता येतं की नाही? आनंदानं करता येतं. तो तिकडून म्हणतो नाही नाही 12 वाजता या, बरोबर उशीर करू नका बरं, सोवळं घेऊन या, बरोबर 12 वाजता या. मग हा विचारतो बरोबर 12ला, थोडा उशीर झाला तर नाही नाही उशीर करू नका, तसं करू नका, अन्न निवतं. तिकडचा म्हणतो हे आपल्याला ऐकू येत नाही, पण हा म्हणतो नाही हो माझी तीच वेळ आहे, येतो बरोबर. कसं यायचं? नाही नाही सोवळं घेऊन या. याचा अर्थ आमंत्रण कशाचं आहे सर? आता हे तुम्हाला काय ऐकू आलं काय?
कुठंच ऐकू आलं नाही. जेवण हा शब्द आपल्याला ऐकू आला नाही, यानी उच्चारला नाही, पलीकडच्याचा आपल्याला ऐकू येत नाही, पण याच्या बोलण्यावरून पलीकडचा काय बोलत असेल याचा अनुमान जसं आपल्याला सरळपणानं करता येतं, तसं तुकाराम महाराज अभाग्याबद्दल जरी बोलत असले तरी सभाग्य कोण आहे याचा अनुमान मात्र या अभंगामध्ये केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून अभाग्याचे व्याख्या आपल्याला या अभंगामध्ये दिसतात आणि सभाग्याच्या व्याख्याही आपल्याला दिसतात. हे का सांगावं लागलं त्याचं कारण सांगतो. मानवी जीवनामध्ये जे अनुभव येतात, अनुभव संपन्न सगळेच आहेत. एक लक्षात घ्या, अनुभव संपन्नता जगातल्या प्रत्येक जीवाला आहे. मी अनेक वेळेला हे सांगत असतो की फक्त माणसालाच अनुभव येतो असं समजू नका. ढेकणाला पण अनुभव आहे, चिलटाला पण अनुभव आहे, गाढवाला कुत्र्याला पण काही अनुभव असतात. फक्त अडचण एवढी आहे किंवा फरक एवढा आहे की आलेल्या अनुभवातून गाढव शहाणं होत नाही, म्हणून त्याला गाढव म्हणतात. विठ्ठला विठ्ठला म्हणजे आलेल्या अनुभवातून तो शहाणा होत नाही म्हणून त्याला गाढव म्हणतात. या वाक्यावरून पुढचं अनुमान तुम्ही करू शकाल की नाही? अनुमानच जर करायचं असेल तर पुढचं अनुमान आपल्याला करता येईल. माणसाला ही ताकद देवाने दिली, माणसाला ही बुद्धी देवाने दिली की आपल्याला आलेल्या अनुभवातून माणसाने शहाणं झालं पाहिजे. जे अनुभव आपल्याला येतात कशा करता देव आपल्याला हा अनुभव देतो, परमात्मा अनुभव देतो. कशा करता? भले तो सुखाचा असेल अथवा तो दुःखाचा असेल, परमात्मा आम्हाला अनुभव देतो. काय कारण आहे? काही नाही, त्या अनुभवातून त्याला या जीवाला स्वतःकडे आकर्षित करायचं असतं. अनुभव सुखाचा असो अथवा अनुभव दुःखाचा असो, येणारा कोणताही अनुभव आपण लक्षात घ्या. सुखाचा अनुभव भगवंताने दिला तरी त्या सुखामध्ये आपण भगवंताचं आनंदानं चिंतन करावं हीच त्याची अपेक्षा आहे. आणि परमात्म्याने आपल्याला दुःखाचा अनुभव दिला तरी आपण त्या दुःखामध्ये त्याचंच चिंतन करावं ही भगवंताची अपेक्षा आहे. लांबवण्याचं कारण नाही. त्या नारद पांचरात्रामध्ये परमात्म्याच्या अनुग्रहाचं चिंतन करत असताना प्रतिकूलतेतही परमात्मा कसा अनुग्रह करतो हे जसं भागवतामध्ये बोलून दाखवलंय, तसंच नारद पांचरात्रामध्ये जरा वेगळ्या अंगानं, जास्त अंगानं बोलून दाखवलेलं आहे. स्वतःच्या अनुग्रहाचा काय विचार असतो, माझा अनुग्रह झाला हे ओळखायचं कसं जीवावर, याची लक्षणं सांगत असताना रामचंद्र प्रभूंच्या मुखामध्ये 5 लक्षणांचा विचार नारद पंचरात्रादी ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. 5 पद्धतीनं आपल्या जीवनावर परिणाम झाला की त्या 5 गोष्टी जीवनात आल्यावर समजावं की भगवंताचा आपल्यावर अनुग्रह आहे. काय काय? आपल्याला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे भगवंत हे सांगितलंच नाही. प्रतिकूलतेत भगवंताचा अनुग्रह कसा असतो याचा विचार सांगताना रामचंद्र प्रभू बोलतात, देशत्यागो महान व्याधी विरोधो बंधुभिस्सह धनहानी अपमानंच मद अनुग्रह लक्षणम. हे माझ्या अनुग्रहाची लक्षणं समजा. देशत्याग झाला, गावातल्या लोकांनी आपल्याला गावातून धक्के मारून हाकलून दिलं, समजावं भगवंताचा अनुग्रह आपल्यावर झालेला आहे. मोठा कुठला तरी दुर्धर असा रोग आपल्याला जडला, समजावं भगवंताचा अनुग्रह झालेला आहे. किंवा भावाभावामध्ये भांडणं झाली, घरामध्ये भिंत पडली, एकमेकांचं तोंड बघेन असे झाले, समजावं भगवंताचा अनुग्रह झाला. आपल्या घरामध्ये चोरी झाली, चोराने घरामध्ये अगदी तांदूळाचा दाणा सुद्धा शिल्लक ठेवला नाही, समजावं भगवंताचा आपल्यावर अनुग्रह आहे. आणि गावामध्ये आपल्या तोंडाला काळं फासून गाढवावर बसून धिंड काढली, समजावं आपल्यावर भगवंताचा अनुग्रह आहे. विठ्ठला विठ्ठला आता मुद्दा एवढाच आहे की असा अनुग्रह कुणाकुणाला पाहिजे भगवंताचा तेवढा हात वर करून सांगा की बाबा माझ्या घरामध्ये चोरी व्हावी, माझ्या तोंडाला काळं फासून लोकांनी गाढवावरून माझी धिंड काढावी, मलातल्या गावातल्या लोकांनी मला हाकलून द्यावं, हे सगळं कुणाला पाहिजे? कुणालाही नको. म्हणूनच याच्यामध्ये भगवंताचा अनुग्रह मानला पाहिजे. अरे जे सगळ्यांना अविद्येनं प्राप्तीची अपेक्षा, ज्या सगळ्यांना अविद्येनं प्राप्तीची अपेक्षा आहे त्याच्यात भगवंताचा अनुग्रह नसतो. माणसाला सहसा त्या गोष्टीची अपेक्षा असते जे प्रारब्धानं मिळू शकतं. विठ्ठला विठ्ठला भगवत कृपा हा काही प्रारब्धानं मिळणारा भाग नाहीये, प्रारब्धानं मिळणारं फल नाही. भगवत कृपा आपल्या जीवनामध्ये भगवंताची आपल्यावर कृपा होणं हा प्रारब्धाचा परिणाम नाही, हा ज्ञानाचा परिणाम, हा भक्तीचा परिणाम, हा सत्कर्माचा परिणाम, हा योगाचा परिणाम.
हे आपल्याला मानता येतं. पण भगवान हे सगळं आपल्या बाबतीत करतात. कशा करता? स्वतःशी जोडून घेण्याकरता. तुकाराम महाराजांचं या अभंगातलं चिंतन लक्षात घेतलं तर मी थोडंसं लांबून येतोय, परंतु येणं मला आवश्यक आहे. आपल्याला येणाऱ्या अनुभवातून आपल्याला खरं म्हणजे कळलं पाहिजे. पण येणारा अनुभव असा आहे की तो अनुभव, त्या अनुभवातून आपण योग्य पद्धतीनं काही बोध घेत नाही आणि म्हणून संत महात्म्यांना या पृथ्वी तलावर यावं लागतं. आपल्याला येणाऱ्या अनुभवातून, मी सरळ अभंगाकडे येतो. आपल्या जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जे अनुभव आपल्याला आले त्या प्रत्येक अनुभवातून परमात्म्याच्या अस्तित्वाची आणि परमात्म्याच्या कृपेची साक्ष आपल्याला पटली पाहिजे. पण आतापर्यंत परमात्म्याच्या अस्तित्वाची आणि परमात्म्याच्या कृपेची इतक्या अनुभवानंतरही साक्ष आपल्याला पटत नसेल तर आपण अभागी आहोत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देव आहे सुकाळ देव आहे सुकाळ देशी चिंतन जर केलं तर इथं अभाग्याबद्दलचं चिंतन तुकाराम महाराजांनी केलंय. पण त्या अभाग्याकरता तुकाराम महाराजांनी एक शब्द आपल्याला वापरलेला दिसतो की जो सगळ्या चरणामध्ये आपल्याला फिरवावा लागणार आहे. नेणती. वसवणी असे घर पण नेणती म्हणून मागदुरी घातला. म्हणून हे नेणती आपल्याला सगळी जिथं जिथं नेणते पण आहे तिथं तिथं अभाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला. मी तिकडं नंतर येतो अभाग्याकडे. परंतु तुकोबाराय आपल्याला बोलतात की अरे हा परमात्मा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, पण तरी सुद्धा आपल्याला तो कळत नाही, दिसत नाही, आपल्याला अनुभवाला येत नाही. याचं कारण काय आहे? या अभाग्याचं चिंतन करताना आपल्याला त्याचं चिंतन करता येण्यासारखं आहे. पण मी आता आला विषय म्हणून पटपट सांगून जातो. खरं म्हणजे काय आहे की आपल्याला या गोष्टी परमात्मा आहे हे खरं म्हणजे कुणी सांगण्याची गरजच नसते. मी काय बोलतो ऐका. परमात्मा आहे हे कुणीही सांगण्याची गरज नाही. का बाबा? परमात्मा आहे का कुणी सांगू नये? कारण ज्या अर्थी आपण आहोत त्या अर्थी परमात्मा आहे. विठ्ठला विठ्ठला. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये एक देकार्त नावाचा तत्वज्ञ होऊन गेला. त्याचं विधान आहे, प्रसिद्ध विधान आहे, आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. अरे विचार करतो म्हणून नाही. भारतीय तत्वज्ञान थोडं एक पाऊल पुढे बोलतं, तुम्ही विचार करा किंवा न करा, तुम्ही आहात ना, मग देव आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण माणूस विचार करणारा असू दे अथवा अज्ञानी असू दे, मूर्ख असो अथवा शहाणा असो, तो आहे
म्हटलं की परमात्मा आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. का करावं लागतं त्याचं कारण सांगतो. एखादा मूर्ख माणूस आहे, तो विचार करत नाही म्हणून परमात्मा नाही असं नाही. जर तो वेडा आहे ना अज्ञानी आहे तरी परमात्मा आहे. का? कारण त्याला अज्ञान देणारं दुसरं कोण आहे ते सांगा. विठ्ठला विठ्ठला. विष्णू पुराणाने भगवंताची व्याख्या करताना आपल्याला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम गतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति. परमात्मा कोण आहे बाबा? वेत्ती विद्याम अविद्यांच. अरे तो विद्याही जाणतो आणि अविद्याही जाणतो. तो विद्येचाही साक्षी आहे आणि तो अविद्येचाही साक्षी आहे का नाही? मग अविद्येला जर तो साक्षी असेल तर आपल्याकडे ज्या अर्थी अविद्या आहे त्या अर्थी तो आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. विद्यावान आहे म्हणून जसं परमात्मा आहे. अरे मी ब्रह्म आहे हे मला कळलं तरच ब्रह्म आहे का? अरे मला नाही कळलं तरी ब्रह्म आहे, हा अपवाद आहे बरं का. वेदांतामध्ये हा अपवाद आहे. नाहीतर वस्तूच्या ज्ञानामध्ये वस्तूचं अस्तित्व स्वीकारणारा दृष्टीसृष्टीवाद परमात्म्याच्या अज्ञानामध्ये सुद्धा परमात्म्याचं अस्तित्व मानतोच आहे. विठ्ठला विठ्ठला वस्तूचं ज्ञान नसेल तर वस्तू नाही, मान्य आहे, सगळ्यांनाच मान्य आहे. वेदांत सगळेच मान्य करतात. हे वेदांतात म्हणजे उत्तर मीमांसा आहेत बरं का. वेदांतात म्हणजे उत्तर मीमांसा आहेत, सगळेच मान्य करतात. वेदांत शब्द आपल्याला सगळीकडेच लावता येतो, पण तो लावायची पद्धत आहे फक्त अद्वैताकडे, म्हणून वेदांत म्हणलं की अद्वैत असा आपल्याला संस्कार आहे. वास्तविक वेदांत म्हणजे कोण? जो वेद प्रामाण्य स्वीकारतो तो वेदांतीच आहे ना. नैयायिक सुद्धा वेदांतीच आहेत, सांख्यही वेदांतीच आहेत, पूर्वमीमांसा काही वेदांतीच आहेत. पण वेदांती म्हटलं की केवळ अद्वैती मत असं आपल्यावर झालेले संस्कार असल्यामुळे आपण वेदांती म्हणतो. त्याला मुद्दा काय लक्षात घ्या, अद्वैत वेदांताचा विचार करत असताना सगळ्यांनीच हे मान्य केलंय, सगळ्या विचारवंतांनी मान्य केलंय की वस्तूच्या ज्ञानात वस्तूची सत्ता माना, उपलब्धी माना. वस्तूच्या अज्ञानामध्ये वस्तूचं अस्तित्व स्वीकारायचं नाही. पण परमात्म्याचं अज्ञान आहे तरी सुद्धा परमात्मा मानावा लागतो की नाही? घट जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत घटाचं अस्तित्व माझ्याकरता नाही. म्हणून सुषुप्तीत जग नाही म्हणण्याचं कारण काय? सुषुप्तीत मला जगताचं भान नसतं म्हणून माझ्याकरता जग नाही. मी जागा झाल्यानंतर मला जगताचं भान होतं म्हणून माझ्याकरता जग आहे. म्हणजे माझ्या सुषुप्तीत माझ्या अज्ञानामध्ये जर वस्तूचा बोध मला होत नसेल तर त्या वस्तूचं अस्तित्व मला स्वीकारायचं कारण नाही. हा वेदांताचा नियम आहे. पण माझ्या अज्ञानामध्ये परमात्म्याचा बोध होत नाही म्हणून मी परमात्मा नाकारायचा, हे चालतं का? चालत नाही. का चालत नाही याची युक्तिवाद आपल्याला वेगवेगळे करता येतील. आत्ता माझा तो विषय नाही आहे. परंतु मुद्दा हा आहे की परमात्म्याचं अस्तित्व मला स्वीकारावं लागतं. केवळ मी विचार करतो म्हणून नाही, मग मी आहे म्हणून. मी आहे म्हणून आपल्याला हे सगळं मानावं लागतं. अहो बघा, तुकाराम महाराजांनी म्हणून दोन्ही पद्धतीनं. बरं, दुसरा विचार करा. मी आहेचं भान कदाचित माणसाला होईल न होईल, कदाचित तो फारच बहिर्मुख असेल, इंद्रियावरच अवलंबून असेल, स्वतःकडे बघतच नसेल. असाही एखादा निदान जग तरी बघतो की नाही? जग तरी पंच ज्ञानेंद्रियानं या जगताचं त्याला काहीतरी प्रमात्मक ज्ञान होतं की नाही? होतं. मग मी आहे म्हणून देव आहे हे जर तुम्हाला मान्य करायचं नसेल आणि आपली वृत्ती जर जास्तच बहिर्मुख आहे आणि फक्त जगच दिसत असेल तर हेही आपल्याला मान्य करावं लागतं. जग आहे म्हणून देव आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे आम्हाला खरं म्हणजे सांगण्याचं कारण नसतं. वास्तविक जर बघितलं तर देव ही बोलण्याची गोष्ट नाही, पण तरी संतांना ती बोलून दाखवावी लागते. ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये केलेले चिंतन आपण या दृष्टीनं विचारात घ्या. फार सुंदर चिंतन ज्ञानोबाराय 15व्या अध्यायामध्ये करतात. विचार करून पहा. आपण मी नुसते त्यांनी दिलेले दृष्टांत आपल्याला एकच दृष्टांत सांगतो, सगळे सुद्धा सांगायचं कारण नाही. पण परमात्म्याबद्दल कुणीतरी बोलावं आणि मगच परमात्मा आपल्याला कळावा असं नसतं. अरे खरं म्हणजे त्याच्याबद्दल न बोललं तरच तो जास्त कळत असतो, त्याच्याबद्दल बोलून तो जास्त कळत नसतो. आहे का नाही? न बोलता परमात्म्याबद्दल काय बोलणार सांगा? अशब्दम अस्पर्शम अरूपम. वेद उपनिषद त्याचं वर्णन करताना अशब्दम, त्याच्यापर्यंत शब्द पोचू शकत नाही, काहीच पोचू शकत नाही. अरे जे तो इही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी. ज्ञानोबाराय अनुभवामृतामध्ये म्हणतात अरे शब्द त्याच्यापर्यंत पोचत नाही, अनुमान त्याच्यापर्यंत पोचत नाही, मग बाकीच्या प्रमाणांची काय प्राज्ञा आहे की तो परमात्म्यापर्यंत पोचू शकेल?
कोणतंही प्रमाण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परमात्मा अवाच्य आहे, परमात्मा काय अनिर्वचनीय आहे. कोणत्याही अर्थाने आपण विचार करून पहा, परमात्म्याबद्दल बोलता येत नाही आणि बोलता येत नाही म्हणूनच तो परमात्मा आहे. म्हणून जे खरं म्हणजे बोलून दाखवायचं नसतं ते आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना यावं लागतं. आणि जे बोलून दाखवायचं नाही तेही जर यांना कळत नसेल तर यांना भाग्यवान म्हणावं का अभाग्यवान म्हणावं? यांना अभागीच म्हटलं पाहिजे. अहो साधी गोष्ट आहे, एखादा मनुष्य रस्त्याने चालला, मला सरळ मी साधी उदाहरणं देतो. ज्ञानोबारायांच्या उदाहरणाकडे नंतर येतो, मी त्या उदाहरणाकडे नंतर येतो, परंतु साधं उदाहरण देतो. मनुष्य रस्त्याने चालला, डोळस आहे, रस्त्यावरचं सगळं त्याला दिसतंय आणि जाताना समोर मोठा खड्डा आहे, पलीकडे जाता येत नाही आहे, तरी तो चालत निघाला. आता ज्याला डोळे आहेत, ज्याला कळतं आहे, ज्याची बुद्धी जागी आहे, ज्याला समोर खड्डा आहे हे कळलेलं आहे, पलीकडे जाता येणार नाही हे ज्याला कळलेलं आहे, त्यांनी थांबावं का जावं? त्यांनी थांबावं की नाही? त्यांनी थांबावं. मग असं डोळ्यांनी अनुभवाला येऊन सुद्धा जर कळत नसेल, वास्तविक हे बोलून दाखवायची गरज आहे का? हे बोलून दाखवायची गरज आहे का? काहीच गरज नाही. समोर खड्डा आहे, तू पडशील, त्रास होईल, हे बोलून दाखवायची गरज आहे का त्याला? तो बुद्धिमान आहे, त्याला डोळे आहेत, त्याला दिसतं आहे, समोर खड्डा आहे, त्याचं मन इकडं तिकडं गेलेलं नाही, त्याच्या काही चित्तामध्ये विक्षेप निर्माण झालेले नाहीत, काही झालेलं नाही आहे, पलीकडे जाता येत नाही हे त्याला दिसतं आहे. मग त्याला सांगावं लागतं का की बाबा असं करू नको, पलीकडे जाऊ नको, तुला त्रास होईल, पडशील, लागेल, मरशील? सांगावं लागेल काय? सांगावं लागत नाही, काही सांगावं लागत नाही. एखादी बाटली कुणी आपल्या हातात आणून दिली आणि त्याच्यावर विष असं लिहिलेलं आहे, सांगावं लागतं काय खाऊन बघू नका म्हणून? सांगा ना, खाऊन बघू नका हे सांगावं लागतं काय? विष आहे हे कळल्यावर सांगावं लागत नाही. या गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. हे विष आहे हे कळल्यावर खाऊ नका हे जसं सांगावं लागत नाही, तसं मी आहे हे कळल्यावर परमात्मा आहे हे सुद्धा सांगायची गरज पडू नये. विठ्ठला विठ्ठला. हे सांगायची गरज पडू नये, पण न सांगताच ते कळलं पाहिजे. आणि परमात्म तत्व म्हणून न सांगताच कळतं, इतर कोणत्याही शब्दांनी ते कळत नाही. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना काय शब्द वापरलेत सांगा? माझी ओवी जर चुकत असेल तर दुरुस्त करा बरं का. ज्ञानोबाराय बोलतात, उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता तेथही न पुसता निरुपाधिक. न पुसता ज्ञानोबारांचे शब्द काय? अरे उपाधी उपहिताचा शेवट ज्या तत्वामध्ये होतो तेथ न पुसता निरुपाधिक. अरे त्याला विचारावंच लागत नाही. परमात्मा आहे काय विचारायची गरज नसते, पण तरी सुद्धा एवढं उघडं असूनही माणसाला कळत नाही. आणि म्हणून मग ज्ञानोबारांनी चिंतन करताना आपल्याला दृष्टांत दिला. तो दृष्टांत आपल्याला जसा ज्ञानेश्वरीत दिसतो तसा तो दृष्टांत योग वासिष्ठातही आपल्याला दिसून येतो. मी दोन्हीकडची उदाहरणं सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, मुलगी आहे, तरुण मुलगी आहे, लग्न झालं, घरी गेली. तरुण मुलगी लग्न झालं, घरी गेली, आणि घरी गेल्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला विचारायला सुरुवात केली, तुझा नवरा कोणता ग? तुझा एवढे सगळे इथं बैठकीमध्ये माणसं बसली आहेत, ह्याच्यातला तुझा नवरा कोणता? तुझा नवरा कोणता? असं म्हणून मग ती कुणाबद्दलही विचारलं तर नाही, काहीच बोलत नाही. कसं होतं, त्या योग वासिष्ठातही आलेला प्रसंग असाच आहे. रामायणातही एक असाच प्रसंग, आनंद रामायणामध्ये आलेला एक प्रसंग असाच आहे. काय झालं, रामचंद्र प्रभू ह्याच्यामध्ये गेले, जनकपुरीमध्ये गेले, मिथिलेमध्ये गेले, विवाह झाला, सीता स्वयंवर झालं. आणि झाल्यानंतर काही रामायणामध्ये असं वर्णन आहे, लग्न झाल्यानंतर सगळे अयोध्यावासी मिथिलेमध्ये जवळजवळ 6 महिने राहिले होते. म्हणे कशा करता राहिले देव जाण, लग्न झालं, जेवण झालं, आपलं आपलं जावं की नाही घरी, पण राहिले म्हणे. कशा करता, तर 6 महिने अयोध्यावासी मिथिलेमध्ये राहून सुद्धा मिथिला बघण्याची त्यांची जिज्ञासा पूर्ण शमली नव्हती, इतकी मिथिला नगरी सुंदर होती. असं त्या नगरीचं वर्णन आलंय बरं का. ते जे काही असेल ते असेल, पण तिथं राहिले. लग्न झालं, स्वयंवर झालं, सगळे जेवणे फिवणे झाले. झाल्यानंतर काय मिथिला नगरी आहे बघावं म्हणून रामचंद्र प्रभू बाहेर पडले. त्याच वेळेला सीता मातोश्री सुद्धा आपल्या मैत्रिणीबरोबर बाहेर पडल्या होत्या. कारण आता मी जाणार, अयोध्येला जाणार, माझ्या सासरी जाणार, पुन्हा माझ्या सख्या मला भेटणार नाहीत, एकदा त्यांच्याशी थोडं हितगुज करावं, बोलावं, आठवणी जाग्या कराव्यात म्हणून सीता मातोश्री आपल्या मैत्रिणींना घेऊन एका उपवनामध्ये बसल्या होत्या. आणि रामचंद्र प्रभू नेमके फिरत फिरत सगळ्यांबरोबर तिथंच आले, त्याच उपवनात आले.
आल्यानंतर आता तिथंच आले, याही तिथंच, मैत्रिणी बरोबर आणि हेही तिथंच. असं आल्यानंतर मग सीता मातोश्रींच्या मैत्रिणींनी सीता मातोश्रींना विचारायला प्रारंभ केला. काय ग म्हणे, तुझं लग्न लागलं, आम्ही फार लांब होतो, आम्हाला कोण जवळ येऊ देतं तुझ्या, आम्ही सगळ्या लांब लांब होतो, तुझा नवरा काही आम्हाला नीट पाहता आला नाही. आता दुसऱ्याचे नवरे बघावेत कशाला, पण वाटलं त्यांना की चला आम्हाला काही नीट बघता आला नाही, पण आता इथं आणायचे तुझा नवरा आलाच आहे, आम्हाला काही दर्शन झालं नाही, आता आम्हाला सांग, एवढे सगळे 50-50 पुरुष आलेले दिसतात, याच्यातला तुझा नवरा कोण आहे सांग बरं. सीता मातोश्री काही बोलल्या नाही, एक अक्षर बोलल्या नाही. मग मैत्रिणींनी विचारायला सुरुवात केली, अगं तो उंचापुरा असा लठ्ठ मिशावाला दिसतोय, अशा मोठमोठ्या मिशा आहेत त्याचा, तो आहे का तुझा नवरा? सीता मातोश्रीने सांगितलं, नाही नाही ग, तो आमच्याकडचा दुसरा माणूस आहे, सेवक आहे तो आमच्या घराण्यातला, तो काही हे नाही. मग काही आणखीन एकी जणीने विचारलं, अगं मग तो समोर समोर चालतोय तो आहे का? नाही नाही म्हणे, तो पण माझा नवरा नाही. मग हा आहे का? मग तो आहे का? मग तो आहे का? असं सगळं विचारणं सुरू झालं. एकीने विचारलं, तो चालतोय बघ, असा रागीट दिसतोय. नाही नाही तो नाही, तो तुझा नवरा आहे का? नाही नाही, ते लक्ष्मण भाऊजी आहेत, ते नाहीत, ते माझे नाहीत, ते उर्मिलेचे, ते माझे नाहीत. मग आणखीन कुणी विचारलं, भरताकडे निर्देश करून, शत्रुघ्नाकडे निर्देश करून कुणी विचारलं. प्रत्येकाला सीता मातोश्री नाही 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 म्हणायला लागली. आणि शेवटी एका मैत्रिणीने विचारलं, अगं सगळ्यांच्या मध्यभागी चांदण्यामध्ये चंद्र शोभावा, पौर्णिमेचा चंद्र शोभावा असा दिसणारा, तेजपुंज चेहऱ्याचा, निळाशार वर्णाचा, कुणाकडे कुणीही त्याच्याकडे बघितलं तर दृष्टी तिथून काढू नये असं वाटावं, असा जो सर्वांच्या मध्यभागी चालतो तो तुझा नवरा आहे का? हे ऐकल्याबरोबर सीता मातोश्री एकदम गप्प बसल्या, काही बोलल्या नाहीत. आता परमात्म्याबद्दल हे नाही ते नाही ते नाही ते नाही हे जर बोलता आलं तर सीता हो हो तोच माझा नवरा आहे असं म्हणायला काही हरकत होती काय? पण सीता मातोश्री बोलल्या नाहीत आणि त्यांच्या न बोलण्यावरूनच सगळ्यांना परमात्मा तत्व कळलं. विठ्ठला विठ्ठला योग वासिष्ठामध्ये असाच आहे, पण असा स्त्री पुरुषाचा दृष्टांत नाही, तिथं गुरु शिष्याचा दृष्टांत योग वासिष्ठामध्ये आला. वसिष्ठ मुनींना रामचंद्र प्रभूंनी एके दिवशी असं विचारलं की तुम्ही मला नेहमी ब्रह्म ब्रह्म म्हणून काही उल्लेख करून सांगता, हे ब्रह्म काय आहे मला एकदा सांगा तरी ना, काय आहे सांगा, ब्रह्म म्हणजे काय? वसिष्ठ मुनी काही बोलले नाहीत. रामचंद्र प्रभूंना वाटलं की यांना बहुतेक कळलं नाही, माझा आवाज तिथपर्यंत गेला नाही, म्हणून थोडंसं जवळ जाऊन विचारलं, अहो ते ब्रह्म म्हणजे काय आहे? काही बोलले नाहीत. रामचंद्र प्रभूंना वाटलं गुरुजी म्हातारे झाले, कान बहिरे झाले, ना ऐकणे ते कानाची वाळी झालंय, आता आपण थोडं आणखीन जवळ जाऊन मोठ्या आवाजात बोलावं, म्हणून जवळ जाऊन विचारलं की अहो ते ब्रह्म ब्रह्म काय असतं मला सांगा ना. वसिष्ठ मुनी काही बोलले नाहीत. रामचंद्र प्रभूंनी पुन्हा त्यांच्या जवळ जाऊन पायाला स्पर्श केला. त्यांना वाटलं समाधी लागली असेल, महात्मा आहे, कशाचं चिंतन करताना भगवंताचं कधी समाधी लागेल काय सांगता येतं, समाधी लागली असेल म्हणून जवळ गेले, हलवलं, गुरुजींच्या पायाला हात लावून विचारलं. जाग करतानाचे नियम आहेत धर्मशास्त्रामध्ये. आपल्यापेक्षा वयानं मोठं असणाऱ्यांना जर आपल्याला जाग करायचं असेल, ते समाधीतून अथवा झोपेतून जाग करायचं असेल तर आपल्यापेक्षा मोठ्या अनुभवानं, वयानं, अधिकारानं मोठ्या व्यक्तीला जाग करायचं असेल तर पायाला स्पर्श करून जाग करावं. आणि आपल्यापेक्षा लहान अशा जर कुणाला जाग करायचं असेल तर मस्तकाला हात लावून त्याला जाग करावं. आणि आपल्या समान वयाच्या माणसाला जाग करायचं असेल तर खांद्याला थापटून जाग करावं, असे धर्मशास्त्राचे संकेत आहेत, लक्षात घ्या. तर ते रामचंद्र प्रभू जवळ गेले, एकदम अंगावर पडू नये उठ म्हणून, तो उठल तर उठूनच जाईल अंगावर पडल्याने, असं करू नये. वयानं मोठा असेल पायाला हात लावा, पायाला हात लावलं की मोठी माणसं. भागवतामध्ये ज्या वेळेला सुदेवानी पत्र आणून दिलं रुक्मिणी मातेचं भगवंताला, तेव्हा भगवंतानी लगेच काही त्याला म्हटलं नाही की बाबा काय काय सांग मला म्हणून. भगवंतानी सांगितलं, बाबा तुम्ही थकून आला, जरा विश्रांती घ्या, मग आपण बोलू, म्हणून त्यांची व्यवस्था केली सुदैवाची. आणि सुदैव ब्राह्मणाला खोलीमध्ये का महालामध्ये नेऊन पलंगावर झोपवलं. आणि मग सगळ्या आपल्या कर्तव्य कर्मातून निवृत्त झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सुदैवाच्या महालामध्ये गेले आणि महालामध्ये जाऊन त्याच्या पायाला हात लावून त्याला जाग केल्याचं वर्णन भागवत बोलतं. पायाला हात लावून जाग केलं. कुणाला कसं जाग करावं याचे नियम आहेत. उगीच कसंही जाग करू नये, उठ मूर्ख आहेस काय, झोपून राहिलास काय, असं म्हणू नये. जवळ असेल, लहान असेल, मस्तकाचं अवग्रहण करावं, डोक्यावरून हात फिरवावा, मग त्याला जाग करावं, नियम आहेत. कशा करता मी सांगत होतो, रामचंद्र प्रभू जवळ गेले, त्यांना वाटलं समाधी आहे म्हणून जवळ जाऊन पायाला हात लावला. हात लावल्यानंतर वसिष्ठांनी त्यांच्याकडे बघितल्यावर रामचंद्र प्रभूंच्या लक्षात आलं की अरे नाही, हे व्युत्थान दशेमध्येच आहेत. ज्या अर्थी माझ्याकडे पाहतात, नेत्रांचा व्यापार ज्या अर्थी विषयापर्यंत पोचतो आहे त्या अर्थी यांना जागृती आहे, मान्य आहे.
मग रामचंद्र प्रभूंनी उठून त्यांना विचारलं की अहो ते ब्रह्म काय असतं तुम्ही मला सांगा ना, मी 5-6 वेळेला तुम्हाला विचारलंय, 10 मिनिटं झाली मी विचारतोय. वसिष्ठ मुनी काही बोलले नाहीत, एकदम शांत होते. रामचंद्र प्रभूंना वाटलं यांनाच येतंय का नाही, असं वाटलं नाही, पण अलीकडच्या कोणत्याही विद्यार्थ्याला असं वाटू शकतं. त्यांना असं त्यांनी जवळ अहो ते ब्रह्म काय, काही बोलले नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं ठीक आहे, नाद सोडून द्या. 10 मिनिटं रामचंद्र प्रभू शांत बसले, पण अंतःकरणातली ब्रह्मजिज्ञासा त्यांना गप्प बसू देईना. रामचंद्र प्रभू पुन्हा 15 मिनिटांनी जवळ गेले आणि त्यांना विचारलं, अहो गुरुजी मी अर्धा तास झालं तुम्हाला विचारतोय, ब्रह्म काय, काहीच बोलत नाही तुम्ही, काहीतरी सांगा ना, काहीतरी सांगा. आणि मग वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं, काय म्हणतोस? नाही म्हणे, अर्धा तास झाला मी तुम्हाला ब्रह्म विचारतोय आणि तुम्ही काहीच बोलत नाही. वसिष्ठ म्हणाले, अर्धा तास तेच तुला सांगतोय ब्रह्म काय असतं. म्हणजे ज्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही, बोलून जे कळत नसतं ते आपल्याला नेहमीच अनुभवाला येत असतं. ऐका, जे मी थोडंसं उलट बोलतो, आपल्याला पटेल किंवा न पटेल मला माहित नाही, पण जे कधीही बोलण्याचा विषय नसतं तो नित्य अनुभवाचा नक्की विषय असतो. विठ्ठला विठ्ठला. आणि न बोलण्याचा विषय फक्त परमात्मा, बाकी दुसरा कोणताच नाही. आणि परमात्माच जर न बोलण्याचा विषय तर तो नित्य आपल्या अनुभूतीचा विषय असला पाहिजे. म्हणून तुकोबाराय बोलतात की हा परमात्मा सर्वत्र व्यापून आहे, बोलण्याचंही काही कारण नाही, पण तरी सुद्धा जर तो कळत नसेल तर आम्हाला त्याच्याकरता यावं लागतं. संतांचा अवतार आनंदाचा आहे, ही गोष्ट खरी आहे, पण मी थोडंसं वेगळं बोलतो, तुम्हाला राग येईल कदाचित, पण असं अवताराला येऊन काहीतरी सांगणं, याच्यात संत जरी आनंद मानत असले तरी खरा आनंद त्याच्यामध्ये त्यांनाही नसला पाहिजे. कारण जे बोलून दाखवण्यासारखं नसतं ते बोलवण्याकरता आम्हाला यावं लागतं, असं कदाचित त्यांच्याही मनाला वाटत असेल. पण आपण ज्या दुःखामध्ये अडकलो आहोत, आपण ज्या अज्ञानाच्या चिखलामध्ये रुतून गेलेलो आहोत, त्याच्यातून बाहेर काढण्याकरता मात्र त्यांना ते आनंदानं करावं लागतं. ही गोष्ट बाजूला ठेवा, ही गोष्ट अलैदा, या गोष्टीचा विचार आत्ता करू नका. परंतु जे बोलण्यासारखं नाही ते काय बोलून दाखवायचं, पण बोलूनच दाखवायचं असेल तर मग मात्र त्याच्यामध्ये काही विकल्प असतात. आता वास्तविक परमात्मा बोलण्याचा विषय नाही, बोलून दाखवावा लागतो, पण मग कसा बोलून दाखवायचा? म्हणून मग ज्ञानोबारांनी तिथंच आपल्याला थोडंसं हे बोलण्याचे विषय कसं पटवून द्यायचं. वास्तविक जो नित्य अनुभवाचा विषय आहे तो पटवून द्यायचा विषय नसतो, पण नित्य अनुभवाचा असूनही जर तुमच्या माझ्यासारख्या अभाग्याला ते कळत नसेल तर त्याला ते पटवूनच द्यावं लागतं. मग 15व्या अध्यायातच ज्ञानोबारांनी चिंतन करताना आपल्याला सांगितलं की मग यांना जर पटवून द्यायचं असेल तर आमच्याकडे विचाराची एक पद्धत आहे, विचाराचा एक प्रवाह आहे, आणि तो प्रवाह सांगताना ज्ञानोबाराय बोलतात, पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा. निवृत्ती दावावया शाखा. पुढं काय? औपाधिका बोलीरूप, असं पुढे मधला एक शब्द मला आठवत नाही. औपाधिका बोलीरूप. वास्तविक ते बोलून दाखवणं म्हणजे केवळ औपाधिकच आहे, उपाधीचाच संबंध घेऊन बोलून दाखवावं लागतं. उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा, नामरूपाचा बडंबा करीती वाया, हे सुद्धा श्रुती परमात्म्याबद्दल उपाधीचा संबंध घेऊन बोलते काय आहे, हे बोलणं औपाधिकच आहे. किंवा वेदांताच्या दृष्टीने जर तुम्ही चिंतन केलं तर कोणताही शब्द हीच मुळात उपाधी आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कोणताही शब्द वापरणं, अरे ती उपाधीच आहे, त्याही उपाधीचा कधी ना कधीतरी त्याग केलाच पाहिजे. संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणून आस मोकली, म्हणून आस मोकली. संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणून आस मोकली, म्हणून आस मोकली. तुटावा शब्दाचाही स्पर्श, संबंध तुटाया, संबंध तुटावा शब्दाचाही, संबंध तुटाया, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणून आस मोकली, म्हणून आस मोकली.
शब्दाचाही स्पर्श म्हणून आस मोकळी म्हणून आस. तुकोबराय बोलतात संबंध तुटावा, शब्दाचाही स्पर्श तुटावा, हीच तर आमची इच्छा आहे. म्हणून असं मोकलेली व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण, अंतरोनी जन जावे दुरी. त्या अभंगामध्ये तुकोबराय बोलतात संबंध तुटावा, शब्दाचाही स्पर्श तुटावा. शब्दाचा सुद्धा आम्हाला स्पर्श नको का, कारण शब्द सुद्धा एका अर्थाने उपाधीच आहे. म्हणून मग हा शब्द आणि शब्दाच्या पलीकडे असणारा परमात्मा याचा परिचय करून द्यायचा झाला तर शेवटी परमात्म्याची ओळख आपल्याला उपाधीच्या संबंधानच करून घ्यावी लागते. याच्याकरता ज्ञानोबराय आपल्याला एक न्याय सांगतात. तो न्याय म्हणजे हा न्याय आहे. पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावा वया शाखा, शाखा चंद्र न्याय असा तो न्याय आहे. किंवा दुसरा न्याय अरुंधती दर्शन न्याय असा एक तोच न्याय आहे, पण नाव फक्त वेगळं. अरुंधती दर्शन न्याय आणि शाखा चंद्र न्याय. ते सप्तर्षी असतात की नाही, आकाशामध्ये सप्तर्षी आहेत. आता नवीन कोणाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण जुन्या लोकांना माहिती आहे सप्तर्षी, ज्यांना आकाशाचं निरीक्षण करायची सवय आहे. आता आकाशच दिसत नाही तर निरीक्षण कशाचं आलंय. पण तरी सुद्धा पूर्वी गच्चीवर झोपत होते, वर बघितलं की आकाश दिसत होतं, नक्षत्र दिसत होते, तारका दिसत होते, ध्रुव तारा दिसत होता, सप्तर्षी दिसत होते. त्यावरून दिशा, त्यावरून वेळ, त्यावरून काय कोणतं नक्षत्र चालू आहे, हे सगळं कोणत्या राशीत कोणतं आहे ते सगळं त्यावेळेला लोक ओळखत होते. आता ते आकाशच दिसत नाही, चंद्र, माणसंच इतकी चंद्र झाली आहेत त्याच्यामुळे आता बाकीचे चंद्र चांदण्या बघायची गरजच राहिली नाही ना. त्या आकाशामध्ये ते सप्तर्षी येतात. त्या सप्तर्षींमध्ये एक वसिष्ठ नावाचे ऋषी आहे, जो चौकोन आहे आणि चौकोनाला एक असे शेपूट असतं. ते सप्तर्षी चार तारका आणि खाली त्याला 3 तारका असे शेपूट आल्यासारखं ते असतात सप्तर्षी. त्याच्यातल्या त्या चौकोनामधल्या एक चौकोनातला एक टिंब, एक तारका म्हणजे वसिष्ठ मुनी मानतात. त्या सप्तर्षींपैकी एकाही ऋषी बरोबर बायको नाही, फक्त वसिष्ठांबरोबर त्यांची पत्नी त्यांच्या अगदी जवळ तिथं आहे. मग आता काय होतं, ती अरुंधती, त्याला अरुंधतीचा तारा म्हणतात. ती अरुंधती सामान्य डोळ्यांनी दिसत नाही, इतकी बारीक असते. मग अरुंधती कुठे रे अरुंधती. मग त्याला पहिल्यांदा हे बघ हे नक्षत्र, मग नक्षत्र दिसल्यानंतर हा चंद्र पहिल्यांदा तुला दिसला का, दिसला. मग हे नक्षत्र अशा आकाराचं आहे बघ, दिसलं का, दिसलं. ही बघ रास आली अशी वृश्चिक रास आहे, कुंभ रास आहे, असं दिसलं का तुला, कुंभासारखा आकार झालाय बघ तारकांचा, हा दिसला. तिथं जवळ बघ, तिथं सप्तर्षी आहेत, दिसले का, कुठे आहेत. मग हे काय 4 अशा चौकोन आणि खाली शेपूट आलं, हा दिसलं. त्या 4 चौकोनातल्या 4 तारकांपैकी डाव्या हाताचा एकदम खालचा तारा बघ, दिसला. त्याच्या अगदी थोडं लागून खाली बघ. तो म्हणतो फारच बारीक आहे रे, फारच निरीक्षण करून बघ. हो फारच बारीक आहे, बघ. तो म्हणतो हा दिसला. काय दाखवायचं होतं, अरुंधती दाखवायची होती. पहिल्यांदा काय दाखवलं, चंद्र. नंतर काय दाखवलं, नक्षत्र. नंतर काय दाखवलं, रास. नंतर काय दाखवलं, सप्तऋषी. नंतर काय दाखवलं, सप्तऋषीतले वसिष्ठ. आणि शेवटी काय दाखवलं, वसिष्ठांच्या जवळची अरुंधती. म्हणजे दाखवायची होती बारीक अरुंधती, पण त्याच्याकरता दाखवावा लागला स्थूल रूपातला चंद्र. म्हणून कशा करता हे सांगायचं, कारण तत्वज्ञान असं मानतं की मानवी जीवनाचा विचार प्रवाह हा नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवाहित होत असतो. तो कधी सूक्ष्माकडून स्थूलाकडे प्रवाहित होत नाही. नेहमी विचाराचा प्रवाह हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे, त्यालाच शाखा चंद्र न्याय म्हणतात. पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावा वया शाखा. पाडवा म्हणजे प्रतिपदेचा चंद्र बारीक रेघ किंवा द्वितीयेचा चंद्र बारीक रेघ असते, ती डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून मग पहिल्यांदा झाड दाखवा, झाडाची फांदी दाखवा, फांदीला लागलेली फांदी दाखवा, त्या फांदीला लागलेली डहाळी दाखवा, आणि डहाळीच्या वरचा मग तो चंद्र दाखवला की माणूस म्हणतो हा दिसला. बघायचा होता चंद्र, पण दाखवावं लागलं झाड. म्हणजे स्थूल पहिल्यांदा दाखवावं लागतं आणि मग सूक्ष्माकडे न्यावं लागतं. हा जर विचाराचा प्रवाह असेल तर तुकोबाराय विचार करतात, आपल्याला सांगतात की जो परमात्मा बोलून दाखवण्याचा विषय नाही, तो जर आम्हाला बोलण्याकरता इथं यावं लागत असेल तर आमच्या सुद्धा विचाराचा प्रवाह कसा असला पाहिजे, तो स्थूलाकडून सूक्ष्माकडचा जाणारा असला पाहिजे. मग स्थूल आणि सूक्ष्म या स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा प्रवाह आणि त्या प्रवाहानच जर ते कळणार असेल तर तुकाराम महाराज पहिल्यांदा स्थूलाबद्दलच्या विधानातून एकदम अत्यंत सूक्ष्म अशा विधानापर्यंत शेवटी येतात. म्हणून अभंगाचा प्रवास जर आपण बघितला तर तुकाराम महाराजांनी परमात्म्याचे चिंतन करताना
सगळ्या देशामध्ये परमात्मा व्यापून आहे असं जगताबद्दलचं चिंतन तुकाराम महाराजांनी केलंय. आणि त्याच्या विचाराचा शेवटचं चिंतन सांगत असताना मग जे उरे ते चित्तू हे अत्यंत सूक्ष्माकडे नेऊन संपवलंय. विठ्ठला विठ्ठला परमात्मा सगळीकडे व्यापून आहे हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. देव आहे सुकाळ देशी, परमात्मा सर्वत्र व्यापून आहे. परमात्मा नाही असं ठिकाण कोणतं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही मुरला, पाहिला जी मी दृष्टीने पाहिला, सर्वत्र व्यापून आहे. विठ्ठल जळी भरला स्थळी भरला, कुठं परमात्मा नाही सांगा ना. अरे तो सर्वत्र भरून आहे, तो नाही असं ठिकाणच नाही. परंतु तरीही अभाग्यासी दुर्भिक्ष सगळीकडे व्यापून आहे. पण एखादा अभागी असा आहे त्याला मात्र परमात्म्याचं दुर्भिक्ष आहे. त्याला परमात्मा दिसत नाही, त्याला परमात्मा कळत नाही. सगळीकडे भरून राहिला तरी कळत नाही. का कळत नाही? अभागी तो का आहे? तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांनी ह्याचं चिंतन करताना फार चांगले चिंतन 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी तर याच्यावर कहर केलाय. इतकं सरळ 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 विधान आहे. सगळीकडे कुणालाही हा प्रश्न पडेल ना. आता अभागी म्हटलं हा विषय सोडून द्या, पण कोणी असं म्हणेल की परमात्मा सगळीकडे भरून राहिलाय तर का दिसत नाही हो? त्याचं उत्तर हेच आहे की सगळीकडे भरून राहिलाय म्हणून. विठ्ठला 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 मी का बोलतो आपल्याला या सिद्धांताकडे मी नंतर येतो. सगळीकडे भरून राहिला तरी सुद्धा आपल्याला का कळत नाही, तर सगळीकडे भरून राहिला म्हणून म्हणजे काय या विधानाकडे याच्याकडे नंतर येतो मी. पण मला जे पुढं बोलायचंय ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन आहे नंतर सांगतो मी आपल्याला. मला बोलायचंय असं या संबंधामध्ये परमात्मा सगळीकडे भरून आहे, परंतु तो मात्र अभाग्याला मात्र त्याचं दुर्भिक्ष आहे. आता अभागी कोण आहे? परमात्मा सगळीकडे भरून असूनही ज्याला तो कळत नाही तो अभागी आहे. सरळ आहे की नाही? अभाग्याची व्याख्या आपल्याला अशाही अर्थानं करता येते. चिंतन करून पहा. म्हणून अभागी कोण याचा विचार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं करावा लागतो. मी सगळीच प्रमाणं आपल्यासमोर ठेवणार नाही, सगळीच प्रमाणं मला ठेवता येणारही नाहीत, तेवढा वेळही नाही, माझी बुद्धी तेवढी नाही. परंतु मला थोडा विचार संकोचानं सांगायचा असेल तर परमात्मा सर्वत्र व्यापून आहे, पण लोकांना मात्र परमात्मा मानावा वाटत नाही, परमात्मा दिसत नाही आणि ते परमात्मा रूप होत नाही. या तिन्ही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात. परमात्मा ते मानत नाहीत, परमात्मा त्यांना दिसत नाही आणि ते परमात्मा रूप होत नाहीत. या तिन्ही गोष्टी मान्य कराव्या लागतात. मी आपल्याला सरळ सरळ म्हणून संकोच करून सांगतो. काही जण कर्मदृष्टीनं अभागी असतात, काही जण ज्ञानदृष्टीनं अभागी असतात आणि काही जण भक्तिदृष्टीनं अभागी असतात. विठ्ठला विठ्ठला कर्माच्या दृष्टीनं अभागी कोण आहेत? जे परमात्म्याला मानतच नाहीत. कर्म मध्ये आलं की परमात्म्याचा स्वीकार होत नाही. काहीतरी पापच असावं लागतं तरच परमात्मा नाकारण्याची बुद्धी होते. दुसरं कोणतंही कारण नाही. मी आपल्याला ज्ञानोबारांच्या प्रमाणासकट बोलून दाखवतो. ज्ञानोबाराय म्हणतात हे जग आतून बाहेरून मीच भरलेलं आहे, हे जग निखिल माझेची ओतले, परंतु कैचे कर्म आले जे मीच नाही म्हणती. कशामुळे बाबा? हे कोणतं कर्म त्यांचं आडवं आलं, त्यांच्या प्रारब्धामध्ये आडवं आलं कळत नाही, की जे मला माझंच अस्तित्व स्वीकारत नाही. म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व न स्वीकारण्याकरता कर्म जर आडवं यावं लागतं तर हे कर्माच्या दृष्टीनं अभागी मानले पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला
कर्माच्या दृष्टीने अभागी कोण आहे? की ज्या कर्मामुळं, कर्मविपाकामुळं ज्याला परमात्म्याचं अस्तित्व मानण्याची बुद्धी होत नाही. कारण बुद्धी होणारा सारखी ठाकी आहे की नाही, बुद्धी कर्मानुसारिणी आहे की नाही. बुद्धी जर कर्माला अनुसरून आपल्याला प्राप्त होत असेल, आता आपल्याला, आपण अनेक वेळेला हे बोललोय पण पुन्हा सांगायला मला संकोच नाही, आपण इथं सगळेजण बसलो आहोत, सगळ्यांना देवाने बुद्धी दिली की नाही? सगळ्यांना दिली, मान्य आहे. कुणाला देवाने बुद्धी दिली नाही? हात वर करा बरं. कोण आहे असा कोणीच या जगतामध्ये असू शकत नाही. कारण मी थोडंसं उलट बोलतो. समजा कोणी अगदी विनयानं, नाही हो मी अभागी आहे, मला देवाने बुद्धी दिली नाही, असं जर कोणी म्हणत असेल, माझा प्रश्न काय, कुणाला देवाने बुद्धी दिली नाही हात वर करा. एखाद्याने केलाच हा, तर याचा अर्थ काय होतो? समजा एखाद्याने केला तर याचा अर्थ काय होतो? कुणाला देवाने बुद्धी दिली नाही त्याने हात वर करा आणि एखाद्याने केला, तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला देवाने बुद्धी दिली नाही एवढं कळण्याची बुद्धी तरी त्याला आहे. म्हणजे मग त्याला बुद्धी नाही असं कसं म्हणता येईल? परमात्मा सगळ्यांना बुद्धी देतो, सगळ्यांना बुद्धी आहे. आता माझा दुसरा प्रश्न आहे, सगळ्यांना बुद्धी देवाने दिली, ही सर्वांना समान दिली का वेगवेगळी दिली? नक्की समान दिली का वेगवेगळी? अरे प्रत्येकाला बुद्धी वेगळी आहे महाराज. माझी बुद्धी तुमची नाही, तुमची बुद्धी माझी नाही. या अभंगाचं चिंतन मी असं करतोय, तुम्ही उभे राहाल तर कदाचित याच्यापेक्षा अजून वेगळं करा. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे की नाही? प्रत्येकाला बुद्धी, सगळ्यांचाच संसार सारखाच चालतो काय? सगळ्यांचाच परमार्थ एकदम पूर्णतेला जातोच काय? कुणी मागे राहतं, कुणी पुढे जातं, कुणाच्या संसारात सुख मिळतं, कुणाला दुःख मिळतं, कुणी कसा, प्रत्येकाची बुद्धी स्वतंत्र आहे. आता प्रत्येक पिंडे मतीर भिन्न म्हणतोच की नाही आपण, भिन्न आहे. प्रत्येकाची बुद्धी पिंडानुसार, शरीरानुसार प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे. माझा मुद्दा असा आहे की ही बुद्धी, बरं सगळे जीव आहेत हे तर मान्य आहे की नाही? सगळे आपण, कोणी असो, कोणी विद्वान असेल, कोणी वेडा असेल, कोणी श्रीमंत असेल, कोणी गरीब असेल, कोणी शहाणा असेल, कोणी मूर्ख असेल, कोणी स्त्री असेल, कोणी पुरुष असेल, पण सगळे जीव आहेत हे तरी मान्य आहे की नाही? सगळे जीव, सगळ्यांना देवानी बुद्धी दिली हे तरी मान्य आहे की नाही? माहिती आहे. मग सगळे जीव आहेत आणि सगळ्यांना देवानी बुद्धी दिली, तर सगळ्यांना सारखी का दिली नाही? कारण त्याचं हेच आहे की आपल्या प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे आणि त्या कर्मानुसार आपल्याला बुद्धी मिळते. म्हणून म्हणजे बुद्धी आपल्याला मिळते ती कर्मानुसार मिळते, आणि त्या बुद्धीनं जर परमात्म्याचं अस्तित्व नाकारायचं असेल तर कर्म आडवं आलं हे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे कर्माचं अभाग्य काय आहे, कर्माच्या दृष्टीनं अभागी कोण आहे त्याच्याबद्दल मी बोलतो. जो निष्काम कर्माचरण करून अंतःकरण शुद्धीनं ज्ञानाकडे प्रवृत्त होतो तो कर्मातला अभागी नाही आहे. बरं, जो कर्मच करतो आहे आणि विषय भोगतोय तोही मी कर्माच्या दृष्टीनं अभागी आत्ता म्हणणार नाही. पण कर्म करतो, बुद्धी मिळते आणि मिळालेल्या बुद्धीनं बुद्धी देणाऱ्या परमात्म्यालाच जो नाकारतो तो मात्र या जगतामध्ये अभागी म्हटला पाहिजे. कैचे कर्म आले जे मीची नाही म्हणते. अरे मी सर्वत हे जग निखिल माझेची ओतले, मी सगळीकडे भरून आहे. हे जग म्हणजे काय आहे? अरे मीच आहे वास्तविक, पण तरी सुद्धा मला लोक नाकारतात. का नाकार? किती ज्ञानोबारांनी चिंतन केलंय त्या संबंधामध्ये. त्यात पुढच्या 2-3 त्या प्रकरणातल्या 9व्या अध्यायातल्या 2-3 ओव्या आपण सगळ्या बघून घ्या. अरे सगळीकडे मी एक परमात्मा, अरे माझ्यापासूनच हे विश्व निर्माण झालं. अरे सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जगम्या धरिले, सभाई अभ्यंतरी. ज्ञानोबाराय बोलूनच दाखवतात की नाही, सोन्याचे मणी केले आणि सोन्याच्या सुतामध्ये ओवल्यानंतर बाहेरून सोनं आत सोनं जसं असतं तसं बाहेरूनही मीच आहे, आतूनही मीच आहे, पण मला लोक ओळखत नाही. काय दुर्दैव आहे. काय आडवं आलं त्याच्यामध्ये? कर्म आडवं आलं. म्हणजे हे कर्माचा अभागी असा झाला. दुसरा अभागी आहे तो ज्ञानाचा अभागी आहे. हा ज्ञानाचा अभागी कोण आहे त्याचंही चिंतन मी आपल्याला सांगतो. ज्ञानोबारायांनी त्याच्याही संबंधामध्ये चिंतन केलंय. विठ्ठला विठ्ठला. सरळ सगळ्यांना पाठ असणार प्रमाण. उपजोनी करंटा नेणे अद्वैत उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. रामकृष्ण
कृष्ण पैठा कैसा होया रामकृष्ण पैठा कैसा होया कृष्ण पैठा कैसा होया रामकृष्ण पैठा कैसा हो मुखे माना हरि मुखे माना हे हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना वदने करंटा नेणे अद्वैत करंटा उपगोनी करंटा नेणे अद्वैत माता रामकृष्ण पैठा कैसा होया रामकृष्ण पैठा कैसा होया हरि मुखे मना हरि मुखे मना रामकृष्ण पैठा कैसा होया रामकृष्ण पैठा कैसा होया हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना ज्ञानाच्या दृष्टीनं अभागी कोण आहे? उपजोनी करंटा. तो करंटा कोण आहे? नेणे अद्वैत वाटा. अद्वैताची वाट जो नेणतो म्हणजे जो जाणत नाही तो उपजल्यानंतरही खरं म्हणजे जन्माला येऊनही तो करंटाच राहिला. हा ज्ञानाच्या दृष्टीनं अभागी म्हणून आपल्याला विचारात घ्या. कारण अद्वैत वाटा असं स्पष्ट विधान आहे आणि अद्वैत वाटा नेणे तो जर उपजोनी करंट असेल तर या ज्ञानाच्या दृष्टीनं अभागी मानला पाहिजे. ज्ञानाच्या दृष्टीने आता त्याचा व्यत्यासही मी आपल्याला जाता जाता सांगतो. कर्माचा अभागी कोण आहे? की जो परमात्म्याचं अस्तित्व नाकारतो. तो कर्मानं नाकारतो, बुद्धीनं नाकारतो. म्हणून मग कर्मातला सहभागी कोण आहे? मग त्याच्याकरता जनक राजाचं उदाहरण त्याच्याकरता घ्यावं लागेल की कर्म न सोडता कर्मानं जे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले ते कर्मातले सभाग्य म्हणले पाहिजे. जनकादिकांचं वर्णन जे ज्ञानोबारांनी तेवढ्या करता केलं ते आपण विचारात घ्याल तर ते कर्मातले भाग्यवान झाले. आता उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा हा जर ज्ञानातला अभागी असेल तर ज्ञानातला सभाग्य कोण आहे? अद्वैत कुसरी विरळा जाणे तो ज्ञानातला सहभागी आहे. विठ्ठला 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 भक्तीच्या दृष्टीने विचार केला तर भक्तीचा अभागी कोण आहे? याला तर अंतच नाही. इथल्या भक्तीच्या दृष्टीनं अभागी कोण याच्या प्रमाणाला तर अंत नाही. अंत करंटे कपाळ ज्याचे तो करंटाच आहे की नाही. मुखाला ज्याच्या नाम येत नाही तो भक्तीतला अभागीच म्हटलं पाहिजे की नाही. नाही चला मी स्पष्ट बोलतो. प्रमाण सलगही देत नाही. सरळ म्हणून जातो हरिपाठातच. चला नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत कोण आहे? दैवहत तो अभागी. विठ्ठला विठ्ठला किती प्रमाण द्यायची महाराज, किती प्रमाण द्यायची. ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये बहार केली या सगळ्या गोष्टी. सततम कीर्तयंतो माम यतंतशी इथपासून ज्ञानोबारांनी या विषयावर जे भाष्य करायला सुरुवात केली किती पद्धतीनं ज्ञानोबारांनी आपल्याला हे सांगितलंय. 2-3 दृष्टांत तर ज्ञानोबारांनी असे दिलेत महाराज कुणालाही आश्चर्य वाटावं. 2-3 दृष्टांत ज्ञानोबारांनी दिलेत आणि त्या सर्वाचं सार सांगताना ज्ञानोबाराय त्याच्या पूर्वी आपल्याला सांगून जातात की माझी भक्तिवीण जळो ते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. हे माझी भक्तिवीण जळो
ते जियाले